जमलेल्या सगळ्यांचे स्वागत करतो, सर्वांच्या चरणी वंदन करतो आणि चिंतनाला सुरुवात करूया. आपण करुणाष्टक हा आपला विषय चालू आहे आणि समर्थांच्या जीवींचे अर्थ. उदासीन हा काळ कोठे न कंठे. काळ माझा सरत नाही आहे किंवा कंठ आपण म्हणतो ना, ते घशाखाली माझ्या उतरत नाही, तो घास अडकून बसतोय, तो जात नाही खाली, तो मला प्राप्त होत नाही आहे. याचा अर्थ असा आहे की काळ जो माझा चालू आहे त्यामध्ये मी असमाधानी आहे. जो काळ माझा चालू आहे त्यातनं मला जे प्राप्त करायचे ते प्राप्त होत नाही आहे आणि म्हणून माझ्या मनाला आनंद, आल्हाद, समाधान मिळत नाही आहे. उदासीन हा काळ कोठे न कंठे. हा काळ कसाही करून एकदा लवकर जाऊ द्या अशी समर्थ ह्या बाकीच्या 3 कडव्यांमध्ये सगळ्या ठिकाणी प्रार्थना करतात. कारण प्रभू तुझ्या कृपेशिवाय हा काही सरणार नाही काळ आणि हा काळ सरावा अशी मी तुला विनंती करतो आहे. मग काळ का सरत नाही किंवा सरेल कसा? तो माझा आत्ताचा जो काळ चालू आहे तो संपेल कसा? कुठल्या ठिकाणी काळ संपत नसतो, तर ती परिस्थिती जी असते ती अनुकूल वा प्रतिकूल असते आणि ती संपते, पण आपण त्या ठिकाणी काळाला म्हणतो. उदाहरणार्थ आता उष्ण काळ चालू आहे. काळ काळासारखाच आहे, वाढले ती उष्णता वाढले, त्रास मला उष्णतेचा होतोय. वर्षा काळ चालू आहे, काळ तसाच आहे, काळ काळाच्याच गतीने जात असतो, पण त्यामध्ये परिस्थिती वर्षा म्हणजे ते पाऊस ह्याची आहे. परिस्थिती बदलत असते आणि मला ही माझी परिस्थिती बदलून हवी आहे. मग परिस्थिती बदलण्याचे उपाय काय आहेत? त्यापैकीचे जे उपाय आहेत ते माझ्याकडनं होत नाही आहेत. समर्थ म्हणतात, अखंडित हे सांग सेवा घडावी, न होता तुझी भेटी काया पडावी, दिसेंदिस आयुष्य हे व्यर्थ आटे, उदासीन हा काळ कोठे न कंठे. अखंडित हे सांग सेवा घडावी, 2 विशेषण आहेत, अखंडित आणि सांग. काय करावं बरं? मी सेवा करू शकतो. मग सेवा परमो धर्म. सेवा हा फार मोठा धर्म आहे आणि खरं सांगू का, सेवा आपण सहज वापरतो शब्द. कुठल्याही गोष्टी कुठल्याही ठिकाणी आपण सेवा असं सहज म्हणतो की चला जाऊ दे, माझ्याकडनं सेवा झाली, माझ्याकडनं सेवा होऊ द्या. पण सेवा करणं हे खूप डिफिकल्ट गोष्ट आहे. कारण कशी सेवा करावी ह्याचा उत्तम उदाहरण श्रीधर स्वामींनी सज्जनगडावर दाखवून दिलं. 3च वर्ष फक्त स्वामींनी सेवा केली आणि समर्थांचं दर्शन झालं आणि आज्ञा मिळाली समर्थांची. कारण खऱ्या अर्थाने सेवा म्हणजे काय हे त्याने तिथे पायंडा घालून दिला की काय आणि कसं करावं, की ज्याला सेवा म्हणतात. कल्याण स्वामींनी सेवा काय करावं, गुरुची सेवा म्हणजे काय करायची, ह्याच्यामध्ये ह्या दोन्ही उदाहरणांमध्ये आपण एक गोष्ट कॉमन आहे, ते मीला विसरून सेवा केलेली आहे. हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा असतो सेवेचा. मी सेवा करतोय ह्याचं भान मला आहे, तोपर्यंत ती सेवाच नाही, ती क्रिया झाली. आणि मी सेवा करतोय ह्याचं भान विसरून त्याचा अहंकार लोप करून मी फक्त आणि फक्त शरणागत बुद्धीने जे मला योग्य वाटेल ते सगळं आणि जे माझ्या वाटेला येईल ते सगळं करत राहणे सेवा आहे. पण हे ऐकणं खूप सोपं आहे. मी कुठलीच गोष्ट अहंकार रहित करत नाही आणि खरं सांगू का, प्रत्येक गोष्ट माझ्या प्रत्येक क्रियेला मला असं एक भान असतं मी करतोय. आणि मला हे पण असतं भान, म्हणजे एक भान असतं की मी करतो आहे आणि त्याच्याबरोबर दुसरं भान असतं लोक माझ्याकडे बघतायत. ह्या 2 भानांनी आपण अखंड सगळ्या गोष्टी करत असतो, नाही का? साधं उदाहरण सांगतो. मी समजा खाली जायचं आहे मला एखादी गोष्ट विकत आणायला, तर मी लगेच सावरतो स्वतःला. वाय? कारण मी जात असताना मला समाजाचं भान राहणार आहे, समाज माझ्याकडे बघणार आहे, तेव्हा ते नीटनेटकं बघितलं, त्यांना नीटनेटकं दिसावं, म्हणजे मी समाजाचं भान ठेवतोय. आणि दुसरं, मी जातो आहे, मी ती क्रिया करतो आहे, हे एक भान असतं. आणि हे भान जोपर्यंत राहतंय तोपर्यंत खऱ्या अर्थाने ती सेवा फलद्रूप होत नाही. ती होते, फलद्रूप होत नाही. म्हणून समर्थ म्हणतात, अखंडित, ती अखंड व्हायला हवी, पण आधी पहिले ती सांग व्हायला हवी. कारण मी अशा प्रकारे जेव्हा करत असेन तेव्हा खऱ्या अर्थाने ती सांग सेवा होते.
आणि असं करत असताना अशा प्रकारे सांग सेवा ती अखंड व्हायला हवी. ती अखंड जेव्हा होईल तेव्हा त्यांची कृपा होते, तोपर्यंत कृपा नाही होत. म्हणून समर्थ म्हणतात अखंडित हे सांग सेवा घडावी. त्या प्रकारची सेवा माझ्याकडनं जेव्हा होईल तेव्हा मी पूर्वी केलेल्या कर्मांपासून निर्माण झालेलं पाप नष्ट होऊन जातं. नाही, पूर्वी केलेल्या कर्मांचं पाप भोगावंच लागतं, त्याच्यातनं सुटका नसते. परंतु माझ्याकडनं आता दुसरं काही पाप होणार नाही. आपण पाप आणि पुण्याची व्याख्या बघितली. जे माझ्या ऊर्ध्वगतीला नेणारे ते पुण्य आणि जे मला अध नेणारे ते पाप, साधी व्याख्या. आता पूर्वी मी असं काही केलेलं आहे की जेणेकरून माझी वृत्ती ह्या विषयासक्त राहणार आहे आणि माझी अधपात होणार आहे. मग तो झालेला आहे, मग त्या क्रियांमधनं जे काही निष्पत्ती झाली ती झालीच आहे. पण आता ह्याच्या पुढे नेक्स्ट, व्हॉट नेक्स्ट हा विचार करून मी ज्या वेळात सेवा करीन त्या वेळात खऱ्या अर्थाने माझी प्रगती होणार आहे. आणि ती प्रगती माझी सतत कंटिन्युअस प्रगतीसाठी मला अखंडित आणि सांग योग्य जशी पाहिजे तशी सेवा करायला केली पाहिजे, ती घडावी. कल्याण स्वामींच्या चरित्रामध्ये उदाहरण आहे. कल्याण स्वामींना आपल्या इथे गडावर आल्यानंतर आपल्या लक्षात येईल की ती कल्याणा छाटीची गोष्ट आहे. कल्याण स्वामींना म्हणाले समर्थ कल्याणा छाटी, आणि कल्याण स्वामींनी छाटीसाठी उडी मारली विदाउट अ सिंगल थॉट. कुठलाही विचार नाही की मी जर ही छाटी ती कड्याच्या वरनं उडालेली एक वस्त्र धरा आणि ते वस्त्र समर्थाने आज्ञा केली की ते वस्त्र उडालंय, ते वस्त्र कड्यावरनं खाली उडतंय आणि मी त्याच्यावर झेप घेऊन पकडतोय. किंचितही मनात शंका नाही की माझा देह खाली पडणार आहे, मला लागणार आहे, माझा मृत्यू ओढवणार आहे, काही नाही. सेवा ती छाटी हवे माझ्या गुरूंना, बाकी ते बघतील. त्याने उडी मारली, त्यांची उडी अल्लत पडली आणि ते वर आले छाटी घेऊन, ही गोष्ट आहे. तशीच कल्याण स्वामींना कल्याण स्वामित्व प्राप्त झालं, ती आपल्या सगळ्यांना गोष्ट माहिती आहे. ते फांदीवर बसलेले होते आणि समर्थांनी सांगितलं शेंड्याकडे बसून फांदी तोड. शेंड्याकडे बसून फांदी तोडली त्यांनी. कुठलाही विचार नाही, फांदी तुटल्यानंतर मी फांदी सकट खाली पडेल हा विचार नाही. आपण ती गोष्ट ऐकतो, सोपी आहे गोष्ट ऐकायला, छान वाटते गोष्ट ऐकायला, पण त्या गोष्टीतनं समजा मी तिथे असतो तर केलं असतं का, मला शंका येते. कदाचित मी नसतं केलं ते, कारण माझं त्यावेळेस सायन्स जागं होतं प्रॅक्टिकली. त्या वेळात मला ते जाणवायला लागतं की त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सने माझं शरीर खाली येऊन मी आपटणार आहे आणि ते आपटणं मला नको असतं, ते लागणं मला नको असतं, कारण मला देहाचं भान आहे आणि त्याचप्रमाणे मला या जगाचंही भान आहे, कारण मी हे वेड्यासारखं करतोय असं जगही म्हणणार आहे. ह्या दोन गोष्टींच्या भानाने मी चाललेलो असतो आणि हे दोन गोष्टींचं भान ओढण्यासाठी म्हणून पूर्ण शरणागती पत्करून माझा मी सर्वस्व अर्पण करून सेवा अखंड आणि सांग अगदी जशी पाहिजे तशी, तिथे काहीच कमी पडू नये. आणि कशी सेवा करावी याच्यासाठी समर्थांनी दासबोधामध्ये 9विधा भक्तीमध्ये सांगितलेलं आहे. दास्य भक्तीचं उदाहरण दिलेलं आहे, किंवा पूजा कशी करावी, अर्चन भक्तीचं उदाहरण दिलेलं आहे, सख्य भक्तीचं उदाहरण, आणि ह्या सगळ्यांमध्ये समर्थांनी ओव्या घालून ठेवलेल्या आहेत. काय प्रकारे सेवा करा हे सगळं जेव्हा होत, आणि हे सगळं सांगून साधकाकडनं तसं मात्र घडत नाही. म्हणून ते समर्थ म्हणतात माझ्याकडनं कसं घडावं, ती अखंड घडावी आणि सांग घडावी, न होता तुझी भेटी काया पडावी. आणि असं सगळं करून जर समजा नाही तुझी भेट झाली तर मग ह्या कायेला काही अर्थच नाही. ही काया कशाला ठेवायची. न होता तुझी भेटी काया पडावी, ही काया पडावी म्हणजे हा देह सुटावा माझा. आपण म्हणतो ना, ते रामाला प्रार्थना करतो की हे मला तुझी ही जी काया मला मिळालेली आहे ती केवळ तुझ्या धर्मासाठी, तुझ्या कार्यासाठी ही झिजावी. प्रत्यक्षातलं झिजणं म्हणजे काय आहे तर न होता तुझी भेटी काया पडावी हे प्रत्यक्षातलं पहिल्या क्रमांकाचं झिजणं आहे. मी समर्थ म्हणतात आपण यथेष्ट जेवणे, उरले ते अन्न वाटणे, म्हणजे मी आधी जेवायचं आहे, मी परिपूर्ण व्हायचं आहे आणि मग उरलेलं अन्न वाटत सुटायचं आहे. मग समर्थ ते इथे म्हणतात न होता भेटी तुझी काया पडावी, न होता तुझी भेटी काया पडावी. माझी काया तुझी भेट झाली नाही तर मात्र ती अस्तित्वातच राहू नये. कारण ह्या कायेचा उपयोग काय आहे, ह्या नरदेहाचा उपयोग काय आहे तर भगवत प्राप्ती, आत्मस्वरूपाची प्राप्ती हे एकमेव उद्दिष्ट आहे. आणि ते जर होत नसेल
तर हा देह ठेवूनही काही उपयोग नाही असं समर्थ ते म्हणतात. ह्या नरदेहाचं एकमेव उद्दिष्ट ते आहे. पण आपण विसरतो, आपल्याकडनं ते लक्षात राहत नाही की ह्या नरदेह हा एकमेव योनी आहे की ज्यामध्ये मला आत्मस्वरूपाची प्राप्ती होऊ शकते. एक छानशी गोष्ट आहे, मला आठवते, एक आंधळा असतो आणि एक नगर असतं आणि त्या नगरातनं त्याला बाहेर पडायचं असतं आणि त्या नगराला पूर्ण वेश असते, तटबंदी असते आणि एकच द्वार असतं. आता आंधळ्याला बाहेर जायचं म्हटल्यानंतर त्याच्या हाताला धरून बाहेर नेणं गरजेचं आहे आणि ते ज्या वेळात त्याला घेऊन जायचं आहे तर हाताला धरणार तेव्हा लक्षात येतं लोकांच्या त्याच्या हाताला खरूज झालेली आहे. रोग असतो ना तो खरूज. आता जो त्याचा हात धरील त्याला ते होईल, त्यामुळे कोणी हात धरायला तयार होईना आणि त्यामुळे आंधळ्याला कोणी बाहेर सोडीना. एक सज्जन म्हणाला, बाबा रे तुला मी एक काम करतो, ह्या तटबंदी जी आहे ना त्या तटबंदीच्या त्या भिंतीला मी तुला नेऊन ठेवतो, एकच द्वार आहे आपल्या, तेव्हा तटबंदी चाचपत चाचपत तू आपलं जा, म्हणजे केव्हा तरी तू त्या द्वारातनं तुला द्वार मिळेल आणि तू सुटशील असं सांगितलं त्याने. बरोबर आहे. तर तो आंधळा आपला चाचपत 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 गेला. ज्या ठिकाणी द्वार आलं त्या ठिकाणी नेमकं त्याला हाताला खाज सुटली, म्हणून तो खाजवत खाजवत चालत चालत पुढे गेला आणि हात लागला परत, तेव्हा परत त्याचा हात त्या तटबंदीला पडला आणि तो परत गोल फिरून आला, परत त्या महाद्वाराशी आला आणि त्याच्या हाताला खाज आली. त्याने हात काढला भिंतीपासून, खाजवत खाजवत चालत चालत गेला, परत हात ठेवला तेव्हा द्वाराच्या दुसऱ्या टोकाला पोचलेला होता. तिथून परत सुरू झाला फेरा. हे फक्त द्योतक आहे. ते जे द्वार म्हणजे तो नरदेह आहे, ही आपल्याला मिळालेली सुवर्ण संधी. पण ह्या नरदेहामध्ये आल्यानंतर आपण विषयासक्त होतो, ते म्हणजे त्याला खाज येणे, त्याला कंडू म्हणतात संस्कृतमध्ये. ती खाज येते म्हणजे ते विषयासक्त होतं माझं चित्त आणि मी त्या विषयासक्त चित्तामधून हे विसरून जातो की इथेच हे द्वार आहे, इथून सुटायचं आहे. म्हणून समर्थ म्हणतात, न होता तुझी भेटी काया पडावी. मग ह्या कायाचा काहीच उपयोग नाही आहे, कारण इतर अनेक योनी आहेत, पण त्या योनीत मला काही प्राप्तव्य नाही, त्या योनीतून मला सुटण्याचा मार्ग नाही. सुटण्याचा मार्ग फक्त एक, आणि हा म्हणजे नरजन्म. यामध्ये मी विवेक करू शकतो, इतर ठिकाणी विवेक नाही करता येत. इतर योनी आहेत त्या सगळ्या भोग योनी आहेत. ही मला सुटण्यासाठीची भगवंताने करून दिलेली एकमेव सोय. म्हणून समर्थ म्हणतात, जर समजा तीच होत नसेल तर मग हा नरदेह ठेवून काय उपयोग आहे. न होता तुझी भेटी काया पडावी, दिसेंदिसा आयुष्य हे व्यर्थ आटे. आणि माझं आयुष्य आटत चाललंय. हा आटणे हा शब्द अगदी योग्य आहे. आपण गॅसवर पाणी ठेवलं आणि तो उकळत 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 राहिलं की काय होतं, ते आटतं किंवा दूध आटतं, त्याच्या आतलं निघून जातं आणि तो सबस्टन्स कमी 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 होत येतो. हे आटणं आहे. म्हणजे माझं आयुष्य होतं आहे काय, ते आटत जातं आहे. हे आटत जाणं माझ्या समोर घडत असतं. म्हणजे मी ठेवलेलं समोरचं दूध, मी ठेवलेलं समोरचं पाणी माझ्या डोळ्या देखत कमी 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 होतं आहे. मी माझं आयुष्य बघतोय, माझ्या डोळ्या देखत कमी कमी होतं आहे. आपण वाढदिवस साजरे करतो आणि ते साजरं करण्यामागे असतो की 1 वर्ष कमी झालं 100पैकी. 100 वर्ष आयुष्य नेमून दिले मनुष्याचं, त्यातलं 1 वर्ष कमी झालं. मग आपण साजरं का करायचं, साजरं करण्या असं आपण जगायचं आहे म्हणून ते साजरं करायचं. ॲक्च्युली किमान मी नाही जगत आहे, पण ती लोक मला कल्पना देतात की आम्ही सगळ्यांनी साजरं करता यावं, तुझं आयुष्य असं तू जगलं पाहिजे, म्हणून ते आटणं आहे. आणि माझं हे आयुष्य आटत आटत चाललं आहे. प्रभो, मला हे नाही सहन होत, कारण दिसेंदिसा आयुष्य हे व्यर्थ आटे, काहीही प्राप्तव्य न होता माझं आयुष्य व्यर्थ आटतंय. उदासीन हा, आणि म्हणून मला हा काळ, ही परिस्थिती नकोशी झाली. उदासीन हा काळ कोठे न कंठे. भजो काय सर्वा परिहीण देवा, करू काय रे सर्व माझाची ठेवा. म्हणो काय मी कर्म रेखा न लोटे, उदासीन हा काळ कोठे न कंठे. भजो काय रे, भजो काय सर्वा परिहीण देवा. प्रभो, मी अत्यंत हीन आहे, मी तुझं भजन कसं बरं करू शकेन. भजन करणे, भगवंताला भजणे, भगवंताची स्तुती करणे, भगवंताच्या गुणांचं चिंतन करणे आणि त्याचप्रमाणे भजन करणे या शब्दाने भगवंताने सांगितलेल्या गोष्टीप्रमाणे वागणे. म्हणजे उदाहरणार्थ भगवद्गीता सांगितलेली आहे, रामानं उपदेश केलेला आहे, रामाने उपदेश केलेला आहे, त्याप्रमाणे मी वागणे.
भगवंताचं कार्य करणे, ह्या सगळ्या गोष्टीला अनुसरून भजन करणे असं म्हटलं जातं. मग भजो काय सर्वापरी हीन देवा, मी सगळ्यात हीन आहे. हीन आहे म्हणजे मी काय आहे? मी कमी आहे. कशाने कमी आहे? मी ज्ञानाने कमी आहे, मी भक्तीने कमी आहे. मी जशी भगवंताची भक्ती करणं अपेक्षित आहे त्याप्रमाणे मी करू शकत नाही. तुझ्याशी मी ऐक्य पाहू शकत नाही. मी ज्ञानाने हीन आहे, मी बुद्धीने हीन आहे. त्यामुळे मी तुझं स्वरूप खऱ्या अर्थाने कसं आहे ते समजून घेऊ शकत नाही. भगवंत नक्की कसा, तो कुठे व्याप्त आहे, कसा व्याप्त आहे हे मला कळत नाही आहे, कारण मला ते ज्ञान नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे मी खऱ्या अर्थाने तुझं भजनच करू शकत नाही आहे, म्हणजे मी तुला जाणू शकत नाही आहे. भजन त्याच वेळात करता येईल ज्यावेळेस मी भगवंताला जाणून घेईन. त्याच्याशिवाय मी जोपर्यंत भगवंताला खऱ्या अर्थाने जाणत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने माझ्याने भजनही होत नाही. मी साहेबास नमस्कारिजे, साहेब ओळखल्या उपरी असं समर्थ म्हणतात. म्हणजे साहेबाला समजा आपण गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये गेलो आहे आणि गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये नक्की कलेक्टर कोण आहे हेच मला कळलेलं नाही आहे. मी नको त्या माणसाला जर कलेक्टर समजून बसलो तर काम होईल का? नाही होणार. मला आधी ओळखायला हवा नक्की कलेक्टर कोण. तुम्ही म्हणाल मग काय सोपं असतं, जो कलेक्टरच्या खुर्चीवर जाऊन बसेल तो कलेक्टर. तो खुर्चीवर बसलेला आहे हा कलेक्टर आहे. त्या खुर्चीपर्यंत मी त्या स्थितीपर्यंतच जात नाही आहे. मला ते द्वारच ओलांडता येत नाही. महाद्वार ओलांडावे तेव्हा देवदर्शन घ्यावे असं समर्थांची ओळी आहे. हे महाद्वार आहे आणि हे मी ओलांडूच शकत नाही. मला आज जाऊन देव कसं दिसणार? आधी मला ओळखायला हवं इथून पास होणारा कलेक्टर कोण आहे. म्हणजे ह्या चराचरा विश्वामध्ये सगळीकडे भगवंत भरलेला आहे. तो फक्त मूर्तीतच नाही, मूर्तीमध्येही आहे आणि मूर्तीच्या बाहेरही आहे अशी माझी दृढ भावना होईल आणि त्याप्रमाणे माझं आचरण होईल. तरच खऱ्या अर्थाने मी भगवंताला ओळखलं असं समजता येईल. आणि हे परिपूर्ण नव्हे ओळखणं, कारण भगवंताला ओळखण्यासाठी त्याच्याशी ऐक्य हाच उपाय आहे. नाहीतर मी ओळखत नाही, पण मी किमान जाणून तरी घेतलं की मला काय करायचं आहे. पण मला हे कळत नाही प्रभू, मला हे जाणता येत नाही. समर्थ म्हणतात भजो काय सर्वापरी हीन देवा, मी सगळ्यांमध्ये अत्यंत हीन आहे, मी कमी आहे. करू काय रे सर्व माझाची ठेवा. ह्याच्यात काय काय पर्याय नाही म्हणे. भगवंता हे माझंच कर्तृत्व आहे. मीच असा वागलेलो आहे आजपर्यंत की मी माझी बुद्धी ही शुद्ध ठेवलेली नाही मी. त्यामुळे मी तुला जाणू शकत नाही. मी कसा वागलो आहे बरं आजपर्यंत? मी विषयासक्त राहिलेलो आहे. मी या बाह्य गोष्टीमध्येच गुंतून राहिलो आहे. माझी बुद्धी, माझं मन, माझं चित्त अखंड आणि अखंड ह्या सगळ्या विश्वामध्येच गुंतून ठेवलेलं आहे. त्यामुळे मला या विश्वाच्या आत दडलेला तू हेच कळत नाही आहे आणि हे मी जाणवू शकत नाही, कारण माझी वृत्ती बहिर्मुख आहे, ती अंतर्मुख मला करता आलेली नाही. समर्थ म्हणतात करू काय रे सर्व माझाशी ठेवा. मीच केलंय असं, हा माझा ठेवा आहे. म्हणजे माझं कर्ज आहे एवढं सगळं. ते कर्ज फिटत नाही तोपर्यंत मला माझी असलेली वस्तूच प्राप्त होत नाही आहे. आणि मी कर्ज करून ठेवलेलं आहे, ती क्रिया आहे. काय करून ठेवलं आहे मी? हे असं सगळं करून ठेवलेलं आहे जेणेकरून मला माझंच असणारं ज्ञान मी माझ्यापासून लोप करून पावलेलं आहे. म्हणो काय मी कर्मरेखा न लोटे, हे समर्थ म्हणतात. काय करणार? माझी कर्मरेखाच अशी आहे, त्याला प्रारब्ध म्हणता येईल. माझं प्रारब्ध मला नाही बदलता येते. मी प्रारब्ध म्हणजे मागल्या जन्मीचं माझं कर्तृत्व, ते ह्या जन्मी मला प्रारब्ध म्हणून भोगायला लागतं. म्हणजे मागल्या जन्मी पूर्वीच्या गत जन्मांचं जे असतं ते, आणि तेच मला या जन्मी आता भोगायला लागतंय. मी तसंच करून ठेवलंय. मी सत्कर्म केलेलंच नाही आहे. स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. थोडंसुद्धा चांगलं कर्म तुम्हाला फार मोठ्या भयापासनं दूर करतो, लांब करतो, नाहीसं करतो. पण माझ्याकडनं हे स्वल्पसुद्धा झालेलं नाही आहे प्रभो. जे मी कर्म करून ठेवलेलं आहे त्यामुळे मला सद्बुद्धी होत नाही, आणि सद्बुद्धी होत नाही म्हणून मी संतांच्या जवळ जात नाही, संत वचनांचा अभ्यास करत नाही, आणि संत वचनांचा अभ्यास नाही, सज्जनांचा संग नाही, आणि म्हणून मला तुझी प्राप्तीच होण्यासारखं नाही. आणि तुझी प्राप्ती नाही म्हणून समाधान नाही, आणि म्हणून हा काळ माझा अत्यंत कठीण आणि अत्यंत कष्टप्रद चाललेला आहे. म्हणून मी उदासीन आहे. उदासीन हा काळ कोठे न कंठे. प्रभू हा काळ माझ्याने सरत नाही आहे. म्हणे दास मी वास पाहे दयाळा, रघुनायका भक्त पाळा भूपाळा. पहावे तुला हे जीवी आरत मोठे, उदासीन हा काळ कोठे न कंठे. म्हणे दास मी वास पाहे दयाळा. मी
तुझी आता आस लावून बसलेलो आहे. मी आता वाट बघतोय. कोणाची वाट बघतोय? भगवंताच्या कृपेची वाट बघतोय. म्हणे दास मी वास पाहे रघुनायका भक्त पाळा भूपाळा. तू कसा आहेस? तू भक्तपाळ आहेस, भक्तांचा सांभाळ करणारा आहेस आणि तू भूपाळ आहेस. भूपाळ किंग, राजा. मग त्याला इथे राजा का म्हटलं? जो वाटेल ते देऊ शकतो तो राजा. सर्वश्रेष्ठ दान भौतिक विश्वातलं कोण करू शकतं? राजा करू शकतो. ज्याच्या सत्तेमध्ये येतं तो ते करू शकतो. मग प्रभूची सत्ता सर्वत्र आहे आणि तू काय देऊ शकतोस? तू मला ज्ञानदान देऊ शकतोस, तू मला अभयदान देऊ शकतोस, तू तुझ्याशी माझं ऐक्य करून घेऊ शकतोस. हे दान फक्त आणि फक्त तूच करू शकतोस. कारण ते जे त्रैलोकी नाही दान ते करती संत सज्जन, असं समर्थ म्हणतात. ह्या त्रैलोक्यात जे कोणी काही देऊ शकत नाही ते दान फक्त संत सज्जनच करतात. कारण ते त्यांनाच शक्य असतं, इतर कोणालाही शक्य नसतं. म्हणून समर्थ इथे म्हणतात की म्हणे दास मी बास पाहे दयाळा. मी आस लावून बसलेलो आहे तुझ्या कृपेसाठीची. तुझी कधी एकदा माझ्यावर कृपा होते आणि तू कधी माझ्याकडे लक्ष देतोयस प्रभू? कारण तुझं लक्ष नाही माझ्याकडे. म्हणून तू दाता आहेस, तू सर्वश्रेष्ठ आहेस, तू कृपाळू आहेस आणि ती कृपेचा सागर माझ्यावर येऊ दे. पहावे तुला हे जीवी आर्त मोठे. माझी इच्छा काय आहे? एवढं सगळा खटाटोप कशासाठी करायचं आहे? पहावे तुला, तुला मला बघायचं आहे, तुझं दर्शन मला हवं आहे. हे पहावे तुला इथे याचा अर्थ आपण असं धरायचं की त्या आत्मस्वरूपाशी ऐक्य साधणे हाच शेवटचा उपाय, हाच शेवटचं पाऊल आहे, हे लास्ट स्टेप आहे आणि ते माझ्याच्याने होणं गरजेचं आहे. समर्थ म्हणतात पहावे, मी बघावं. इथे पाहणं म्हणजे मी आता झोप पाहणं अशातला भाग आहे. मी डीप स्लीपमध्ये जाणं, ते प्रत्यक्ष पाहणं म्हणजे मला ज्ञान होणं असं आहे. जे मी पाहतो म्हणजे मला ते समजतं आणि मग मला प्रभू तू समजायला हवास आणि समजण्याचा उपाय एकच आहे, तो म्हणजे तुझ्याशी ऐक्य पावणे हाच उपाय आहे. आणि म्हणून पहावे तुला हे जीवी आर्त मोठे. माझ्या मनीचं आर्त म्हणजे मला अत्यंत आवश्यक, मी तळमळतो आहे ज्यासाठी, मला ज्याची खूप तहान लागलेली आहे, ती अशी एकमेव गोष्ट आहे, ती म्हणजे तू. मी जाऊन तू राहणे हेच अपेक्षित आहे आणि ह्यासाठीची माझी सगळी तळमळ चालू आहे. उदासीन हा काळ कोठे न कंठे. पण प्रभो, माझा काळ मात्र सध्याचा हा उदासीन चाललेला आहे, कारण मला तू मिळत नाहीस, मला तुझ्याशी ऐक्य होत नाही आहे, मी त्या आत्मस्वरूपात विलीन होत नाही आहे, मला आत्मस्वरूपाचं ज्ञान होत नाही आहे. हा माझा मी म्हणजे हा देहबुद्धीचा अहंकार, तो जे मी काही कर्म करून ठेवलेलं आहे ते त्या कर्माचाच प्रकार, हा माझा अहंकार घनीभूत झालेला आहे, दृढ झालेला आहे, तो मुरत नाही आहे, तो चहाडासारखा झालेला आहे आणि त्याला तू पूर्ण बदलण्याची क्षमता तुझ्या ठिकाणी आहे. कारण तू दाता आहेस, तू किंग आहेस, यू कॅन चेंज एनिथिंग, असा तू आहेस. आणि म्हणून समर्थ कळवळून प्रार्थना करतात, म्हणजे आपण सर्वजण कळवळून प्रार्थना करायची आहे. उदासीन हा काळ कोठे न कंठे. हा काळ म्हणजे ही परिस्थिती, मी माझ्या आत्मस्वरूपापासून लांब असलेली परिस्थिती, ही लवकरात लवकर जावी आणि हे तुझ्या चरणांशी आमचं ऐक्य व्हावं, हीच भावना आणि हीच इच्छा रामाकडे आपण सगळेजण मागणं मागूया. जय जय रघुवीर समर्थ.